नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नांदेड शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या माता साहेब गुरुद्वारा परिसरात दर्शनासाठी आले असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। या हल्ल्यात खंजर लागल्याने सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे। हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। दरम्यान सुखबीर सिंग बादल यांचे संरक्षण करताना विशेष सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे हे देखील जखमी झाले आहेत। दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल हे आपल्या कुटुंबियांसह नांदेडमध्ये गुरुद्वारा दर्शनासाठी आले होते। नांदेड शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या माता साहेब गुरुद्वारा परिसरात दर्शनासाठी गेले असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला खंजर लागल्याचे सांगण्यात येत आहे। त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा पथकाने तातडीने हस्तक्षेप करत हल्लेखोराला रोखलेत। बादल यांचे संरक्षण करताना विशेष सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे हे देखील जखमी झालेत। त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सुखबीर सिंग बादल यांनाही नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान नांदेडचे पोलीस अधीक्षक नीलाम रोहन यांनी रुग्णालयात दाखल होत परिस्थितीची माहिती घेतली। हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता, हल्लेखोराची पार्श्वभूमी काय आहे आणि घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत। या घटनेनंतर माता साहेब गुरुद्वारा परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री माननीय सुखबीर सिंग बादल आज नांदेडच्या दौऱ्यावर असताना मुगटचा जो मातासाहेब गुरुद्वारा आहे या ठिकाणी दर्शन आटोपून येत असताना साधारणतः 1:50च्या सुमारास तेथील एका सेवादाराने त्यांच्यावर अचानक अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आपला स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा जो आपला तिथले PSI होते यांनी त्यांचा बचाव केला। याच्यामध्ये दोघांनाही मायनर इंजुरी झालेल्या आहेत। आता त्या दोघांची तब्येत आता व्यवस्थित आहे आणि ट्रीटमेंट सध्या चालू आहे। तो संबंधित सेवादार जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात असून पुढची तपासणी आणि चौकशी चालू आहे। पुढची सगळी तपासांतीच कळेल तिची तपास पोलीस करतायत। डिटेल्स जे आहेत ते तपासानंतरच कळतील। सध्या तरी त्यांची तब्येत त्यांच्या राईट फोरआर्मला एक 4-5 सेंटीमीटरचा एक वाउंड आहे। तर त्याच्यावर स्टिचिंग आणि बाकी पूर्वरित हे करतात डॉक्टर सगळे। त्यांचा BP वाढलेला आहे सध्या त्यांच्या मेडिकल कंडिशनबद्दल जास्त सांगणार नाही, तेवढं सांगेल की तब्येत त्यांची आउट ऑफ डेंजर आहे, स्टेबल आहे आणि पोलिसांच्या निगराणीखाली आहे। राज्य सरकारने काय सूचना दिल्या, जसं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता? माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्या माननीय ज्या पत्नी आहेत आणि सूचना म्हणण्यापेक्षा त्यांना ब्रीफिंग पूर्ण केलेली आहे प्रकरणाचं पोलिसांनी आणि DG साहेबांनी केलेलं आहे। सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे। हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी हल्ल्यामागचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे। दरम्यान बादल आणि जखमी पोलीस अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। या संपूर्ण प्रकरणाचा नांदेड पोलीस कसून तपास करीत आहेत।